नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहोत कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड या जिल्ह्यात अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावरती वसलेल्या प्रसिद्ध मंदिरात म्हणजेच मुरुडेश्वराच्या मंदिरात. मुरुडेश्वर हे भगवान शिवाचे अतिशय प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. या मंदिराचा इतिहास थेट रामायणाशी आहे. श्रावण महिना आणि महादेवाचं दर्शन हा योग खूप दुर्मिळ आहे. तर चला मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर 4:30 वाजलेत मित्रांनो, आपण मुरुडेश्वराला पोहोचलो. मस्त असं मुरुडेश्वराचं हे दर्शन आपलं मागच्या वेळेस राहिलं होतं, तर पहिलं ते कव्हर करू, मग मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग गोपुरमकडे जाऊ. पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शिवाकडून आत्मलिंग प्राप्त केले होते. हे आत्मलिंग घेऊन तो लंकेला निघाला होता. मात्र देवांना रावणाने आत्मलिंग घेऊन गेल्यावर त्याची शक्ती वाढते की काय अशी भीती होती. त्यामुळे भगवान गणेशाने युक्ती केली आणि रावणाकडील आत्मलिंग जमिनीवरती ठेवून घेतले. आत्मलिंग जमिनीवरती ठेवता ते त्या ठिकाणी स्थिर झाले. रावणाने ते उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते हलवता देखील आले नाही. या पौराणिक कथेचा संबंधित आत्मलिंगाचा काही भाग कर्नाटकातील काही ठिकाणी पडलेले आख्यायिका आहे. त्यापैकी एक म्हणजे हे मुरुडेश्वराचं पवित्र स्थान मानले जाते. मुरुडेश्वराची सर्वात मोठी ओळख म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती उभी असलेली ही भगवान शिवाची खूप मोठी मूर्ती. ही जगामध्ये 2 नंबरची मोठी मूर्ती आहे आणि त्याच्याच खाली हा इतिहास पूर्ण बनवला आहे. तर हा आहे इथल्या मुरुडेश्वर मंदिराचा इतिहास. तुम्हाला मागं दिसत असताना आणि पूर्ण चित्रित केलेलं आहे त्यांनी. तर आता गोपुरमचं आणि मुरुडेश्वराच्या मंदिराचं दर्शन घ्यायला पलीकडे जाऊया. तसेच मंदिरात उंच असा राजगोपुरम आहे आणि ते आपलं दर्शन अजूनही बाकी आहे, कारण तिथून दिसणारा परिसर हा खूप वेगळाच आहे. चला तर पहिलं आपण दर्शनासाठी जाऊया. आज गर्दी नसल्यामुळे आपल्याला लवकर दर्शन झालं. मंदिरामध्ये फोटो काढण्यास परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली आरती घेतली आणि बाहेर आलो. खूप छान असे भरपूर छोटे छोटे मंदिर पण या ठिकाणी आहेत, त्याचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकताय. खूप छान आणि प्रसन्न असं हे मुरुडेश्वराचं दर्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव, बोला गणपती बाप्पा मोरया. कसं वाटलं दर्शन? फोटो काढायला परमिशन नव्हती. आतमध्ये मस्तपैकी आरती घेतली. आता गोपुरम फिरूया. टोटल 20 मजली हा गोपुरम आहे. त्यातल्या 18व्या मजल्यापर्यंत आपल्याला लिफ्टने जाता येतं आणि ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला 30 रुपये चार्जेस घेतले जाते. 18व्या मजल्यावरतून आपण वेगवेगळे चारही साईडचे दृश्य बघू शकतो. चला आपण आता वरती जाऊया. खूप छान असं वरतून निसर्ग आणि महादेवाचं दर्शन होतं. समोरच अरबी समुद्र तुम्हाला दिसत असेल, जसं काही ड्रोनने आपण शूट करतो. खूप छान, एकदम मन प्रसन्न करणारा हा सीन आहे. त्यानंतर समोरच आपल्याला गाव दिसेल आणि हिरवागार असा निसर्ग, डोंगररांग आणि मुरुडेश्वराचं हे दर्शन. जसं काही ड्रोनने आपण मुरुडेश्वराचं चित्रण करतो. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव. कसं वाटलं मित्रांनो मुरुडेश्वराचं दर्शन? चला आता आपल्या डेस्टिनेशनवरती, मँगलोर. हर हर महादेव.